नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये. मित्रांनो, BMCचा फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. काही लोकांनी फॉर्म भरलेले आहेत, काही लोक फॉर्म भरायचे आहे, परंतु काही जे आहे ते दुविधामध्ये लोक फसलेले आहेत, मुले फसलेली आहेत. आता ती दुविधा नेमकी काय, त्याच्याकरता आपल्या चॅनलला सकाळपासून मेसेज येत आहे. तर काहींचं म्हणणं आहे की जे सर्टिफिकेट आहे ते कॉलेजकडून घेऊन तुम्हाला अपलोड करायचं आहे. काहींचं म्हणणं आहे की तुम्हाला तिथे 10व्या वर्गाची आणि ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट जोडायचं आहे आणि त्याची इन्फॉर्मेशन द्यायची आहे. तर या बाबतीमध्ये आता आपण डाऊट क्लिअर करणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून. तर अगोदर जे आपल्या चॅनलला मेसेज आलेले आहेत ते मेसेज तुम्हाला वाचून दाखवतो. याच्यामध्ये बघा, मी मागचा एक व्हिडिओ बनवला होता, त्याच्यावरती एका कॅन्डिडेटने आपल्याला रिप्लाय केलेला होता की सर, 10वीसाठी तुम्ही बोर्ड सर्टिफिकेट आणि डिग्रीसाठी पासिंग सर्टिफिकेट टाकायचं आहे फर्स्ट अटेम्प्ट पासच्या ऑप्शनमध्ये. ठीक आहे, फर्स्ट अटेम्प्ट पासचं जे ऑप्शन असेल तिथे तुम्हाला 10व्या वर्गाच्या ठिकाणी जिथे 10व्या वर्गाचं विचारलं असेल तिथे 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट आणि डिग्रीसाठी तुम्हाला पासिंग सर्टिफिकेट टाकायचं आहे. मी नंतर त्यांना मेसेज केला, तुम्हाला कन्फर्म आहे का बा, कन्फर्मेशन आलेलं आहे का? तर त्यांनी म्हणाले हो, कॉल केला होता मी BMCला, त्यांनी सांगितलं. ठीक आहे, तर मी म्हटलं ओके, मी पण बोलतो त्यांच्याशी, नंतर सांगतो काय ते. तर मी मित्रांनो त्यांच्याशी बोललेलो आहे, त्याची रेकॉर्डिंगसुद्धा मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून टाकून देणार आहे. तर त्यांनी काय म्हटलं ते सुद्धा मी तुम्हाला याच्यात सांगणार आहे. ठीक आहे, याच्यानंतर मित्रांनो दुसरा मेसेजसुद्धा आपल्याकडे आलेला होता की सर, मी कस्टमर केअर नंबरवर कॉल केला होता, ते म्हणाले फक्त 10वी आणि ग्रॅज्युएशन सर्टिफिकेटच अपलोड करायचे आहे. ठीक आहे, हे जे तुम्ही सांगत आहात ते टाकायची गरज आहे का नाही ते प्लीज कन्फर्म करून सांगा. तर मित्रांनो, काही विद्यार्थ्यांनी जे सर्टिफिकेट आहे ते कॉलेजकडून प्राप्त केलेले आहे. मी तुम्हाला त्याचा फॉर्मॅटसुद्धा सांगितलेला होता, सर्टिफिकेट कसं राहते ते सुद्धा सांगितलेलं होतं. परंतु मी सुद्धा स्वतः हेल्पलाईन नंबरबरोबर बोललेलो आहे, तो त्याची रेकॉर्डिंग मी तुम्हाला ऐकवतो. त्याच्यानंतर तुम्हाला ठरवायचं आहे मित्रांनो, तुम्हाला फॉर्ममध्ये काय टाकायची आवश्यकता आहे. ठीक आहे, तर मित्रांनो याच्या अगोदर मी तुम्हाला हे सांगू इच्छितो, याच्यामध्ये क्लिअर केलेलं आहे त्यांनी जी ॲडव्हर्टाईजमेंट दिलेली आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, तुम्हाला कोणतीही अडचण असेल तर कोणत्याही अडचणीकरता तुम्ही इथे ज्या सूचना आहे त्या सूचनाचं पालन करायचं आहे. आणि त्यांनी इथे बघा 6.4 नंबरचा जो पॉईंट आहे, उमेदवारांच्या मार्गदर्शनार्थ पुढीलप्रमाणे कॉल सेंटर म्हणजे भ्रमणध्वनी क्रमांक 951325 3233 सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत, ज्या आहे दुपारी जी जेवणाची वेळ राहणार आहे त्यांची 1:30 ते 2पर्यंत, जे सोमवार ते शनिवार उपलब्ध असेल. ठीक आहे, तर 1:30 ते 2च्या जेवणाच्या वेळेत तुम्हाला ते आहे ते कॉल करायचा नाही, बाकी टायमात तुम्ही कॉल करू शकता. नंतर उमेदवारांचे संपूर्ण अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट काढून स्वतःजवळ ठेवायची आहे. तसेच परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरल्यानंतर पावतीची प्रिंटसुद्धा तुम्हाला काढून स्वतःजवळ ठेवायची आहे. ठीक आहे, आता फर्स्ट अटेम्प्ट सर्टिफिकेट मित्रांनो, त्याची मी तुम्हाला वस्तुस्थिती सांगितलेली आहे. आता फर्स्ट अटेम्प्ट सर्टिफिकेटच्या संदर्भात तुम्हाला जर बोलायचे असेल तुम्ही या नंबरला कॉल करू शकता, 951325 3233. भरपूर लोकांनी कॉल केलेले आहे, मी सुद्धा कॉल केलेला आहे, त्याची रेकॉर्डिंग तुम्हाला आता ऐकवतो. आणि मित्रांनो, तुम्हाला परत काही डाऊट असेल तर तुम्ही आणखी 1-2 दिवस वेट करू शकता, नंतर फॉर्म भरायला येऊ शकता. कारण की भरपूर लोकांनी जे आहे ते कॉलेजकडून सुद्धा सर्टिफिकेट घेऊन अपलोड केलेलं आहे. त्याच्यामुळे असा भ्रम निर्माण होईल की ज्यांनी सर्टिफिकेट अपलोड केलेलं आहे त्यांचा फॉर्म पास होईल, आमचा फॉर्म रिजेक्ट होईल का. तर मित्रांनो, आपण संपर्क केला दूरध्वनी क्रमांकाशी, तर त्यांनी जी आपल्याला माहिती दिलेली आहे त्याच्यानुसार मित्रांनो तुम्हाला तिथे 10वी आणि ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट अपलोड करता येतं. ठीक आहे, तर तुम्ही जर कॉल केला मित्रांनो तर तुम्हाला वेटिंग दाखवेल, याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला वाट बघावी लागतं. ठीक आहे, जेव्हा मी कॉल केला तेव्हा माझा 12 नंबर वेटिंग होता, ते वेटिंग जसे कमी होत जाते तसा तुमचा कॉलचा नंबर लागत असतो. ठीक आहे, जेव्हा तुम्ही कॉल कराल तेव्हा तुम्हाला सांगेल की तुमच्या या नंबरला वेटिंग आहे, तर तुम्हाला थोडी वाट त्याच्यामध्ये बघावी लागते. त्याच्यानंतर तुमचं बोलणं होतं. आणि जे कॉल सेंटरवरती जे लोक आहेत फार प्रेमळ आहेत, चांगल्या प्रकारे ते माहिती देतात. ठीक आहे, कशाही प्रकारचं म्हणजे उडवाउडीची उत्तरं तुम्हाला मिळणार नाही, सगळी डिटेल इन्फॉर्मेशन मिळेल. फार म्हणजे सटीक माहिती ते देत आहे कॉल केल्यानंतर. ठीक आहे, त्याच्यामुळे कोणी भ्रमात राहू नका की कॉल केल्यानंतर आपल्याबरोबर ते कसे वगैरे बोलतील, तर चांगल्या प्रकारे इन्फॉर्मेशन देतात. ठीक आहे, अगोदर तुम्ही रेकॉर्डिंग ऐका, नंतर मी सांगतो काय करायचं. हां मॅडम, मी हॅलो टीचर यूट्यूब चॅनल करून बोलत आहे. ओके. तर मॅडम, जे फर्स्ट अटेम्प्ट सर्टिफिकेट आहे ओके. तर त्याच्याकरता फर्स्ट अटेम्प्ट सर्टिफिकेट कॉलेजकडून घेऊन अपलोड करायचं आहे की आपल्याला ते बोर्डाचं सर्टिफिकेट चालणार आहे? ते बोर्ड सर्टिफिकेट आणि ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे सर तुम्हाला. तेच म्हणजे मुलाचे प्रश्न येत आहे मॅडम चॅनलला, त्याच्याकरता मी म्हटलं इन्फॉर्मेशन हे पण घेऊन तुम्हाला सांगतो. तर 10वीच्या ठिकाणी आपल्याला आणि ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे फर्स्ट अटेम्प्ट सर्टिफिकेट मध्ये. 10th आणि ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट ना?
येस सर. ठीक आहे. धन्यवाद मॅडम. आणखी काही क्वेरी? नाही झालं तेवढंच मॅडम, कारण की प्रश्न भरपूर येत आहे, म्हटलं तुमचा पण लोड कमी होऊन जाईल तेवढ्या वेळेत. येस सर. ओके. 10व्या वर्गाचं बोर्ड सर्टिफिकेट आणि ग्रॅज्युएशनचं मार्कशीट ना? ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट. हां ठीक आहे चालेल. ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट. ओके, धन्यवाद मॅडम. तर मित्रांनो, आता तुम्ही रेकॉर्डिंग ऐकलीच आहे. आता तुम्हाला माहीत झाले असेल की तुम्हाला जे फॉर्म भरताना काय तिथे टाकायचं आहे सर्टिफिकेट. ठीक आहे. तर ज्यांनी कॉलेजकडून सर्टिफिकेट घेतलेलं असेल ते तुमच्याकडे DV करता तुम्ही ठेवू शकता. पण फॉर्म भरताना जे आहे ते दूरध्वनी क्रमांकामार्फत जे आपल्याला इन्फॉर्मेशन मिळत आहे की तुम्हाला 10व्या वर्गाचं आणि ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट तिथे टाकायचं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारची माहिती आहे मित्रांनो. परत मी पुढचा व्हिडिओ जो आहे तो फॉर्म कशाप्रकारे भरला जातो त्याच्यावर सुद्धा बनवणार आहे. तर ज्यांनी कोणी फॉर्म भरायचे असेल तर त्या व्हिडिओ नक्की बघा. ठीक आहे. त्याच्यानंतर काही अपडेट आपल्याकडे आली मित्रांनो, तर अपडेट माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य चॅनलच्या माध्यमातून नेहमीप्रमाणे केले जाईल. आणि तुम्ही टेलिग्राम चॅनलला मित्रांनो जॉईन झाले नसाल तर जॉईन होऊन जा. टेलिग्रामची जी लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल, कारण की सगळ्यात पहिली अपडेट जे आपण टेलिग्राम चॅनलला टाकत असतो. ठीक आहे. तसंच यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.